नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. डोंगरातील वणव्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई, पशुपालक चिंतेत. वाळवा तालुक्यातील ओझर्डे परिसरात डोंगरावरील जंगलात लागलेल्या भीषण आगीच्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर गवत व झुडपे जळून खाक झाली आहेत. यामुळे जनावरांसाठी उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून स्थानिक पशुपालक मोठ्या चिंतेत सापडले आहेत. या आगीमुळे केवळ आंबा फळबागांचे नुकसान झाले नाही, तर डोंगरातील कुरणे, गवताळ क्षेत्र आणि चाऱ्याचे स्त्रोत पूर्णपणे नष्ट झाला आहे. परिणामी गुरेढोरे पोटभर चारा मिळत नसल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसत आहे. ओझर्डे परिसरातील अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालन व्यवसायावरही अवलंबून आहेत. मात्र वणव्यामुळे चारा जळून गेल्याने जनावरांना बाहेरून चारा विकत आणण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. आधीच डोंगरावरील आगीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असताना आता चाऱ्याच्या टंचाईमुळे पशुपालक दुहेरी संकटात सापडले आहेत. स्थानिकांनी प्रशासनाकडे तात्काळ मदत, चारा छावण्या सुरू करणे तसेच नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली आहे. तसेच अशा आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त होत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. माझे नाव प्रकाश नागनाथ भोसले, गाव ओझर्डे. आता आमच्या ढोरांची अतिशय पंचायती पडली की घालायचे काय याची काय झालं नेमकं? हे आता कुठनं वडलीगंड आलं पेट. बर. मी ज्यावेळेस 4 वाजता बघितलं त्यावेळेस आमच्या हाजीत जाळ दिसत होता, हां. पण ती लय गळ्याच्या वर होतं. बर. आणि मी आमच्या वावरात तिथं खाली मेवण्याच्या हिंडवत होतो ढोर खोडव्यात. ते ढोर कुठलं वाशी ते म्हटलं मी बघितलं. पुन्हा काय मी काय वर आलो ना, सकाळी आता आलो तर सगळं पेटलं आहे. बर. मग आता जनावरांचा चरायचं तो म्हणे काय कुठं चरणार? चरायला का कुठं काय आता काय कशात घालायची ती? मग आता ही तुम्ही जे जनावर सोडले जातं उन्हाचे, शी आता कुठं पारदा फांदाने असं कुठं तर घालायची ती. बर, तुमची काय मागणी आहे वन विभागाकडं? काय वन विभागाला हाही काय तर ते ढोरांसाठी किंवा ह्या मालकांसाठी काहीतरी विभाग केलंच पाहिजे तिने. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.